नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा सर्व मजेत ना? गुढीपाडवा विशेष मी तांदळाची खीर करणार आहे आणि अजिबात दुधाचा वापर न करता पण एकदम अशी छान मलाईदार अशी आपण तांदळाची खीर करणार आहे. तर चला आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. टेक्स्चर बघू शकताय खीरीचे एकदम भारी असं आणि हेल्दी आणि पौष्टिक अशी तांदळाची खीर होणार आहे. तर याच्यासाठी मी काय काय साहित्य वापरलेलं आहे तर ते बघूया आपण पहिल्यांदा. आणि हे स्टार्टिंग बघताय तुम्ही तांदळाची खीर. यामध्ये तांदळाची खीर फक्त एक तांदूळ वापरून नाही, 2 तांदळाचे प्रकार वापरून मी तांदळाची खीर केलेली आहे. एकदम मस्त अशी रसदार आणि मलाईदार अशी ही तांदळाची खीर होते. तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. इथे 2 नारळ घेतलेले आहेत आणि त्याचं नारळाचे तुकडे करून नारळाचं दूध काढून घेणार आहे. इथे दुधाचा वापर न करता नारळाच्या दुधामध्ये आपण तांदळाची खीर करणार आहे. एकदम मस्त अशी होते. नारळाचं दूध वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे. इथे आंबेमोहर तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून सुकून आणि नंतर मग तुपावरती भाजून मिक्सरमध्ये थोडंसं अशी जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे. असं मी प्रीमिक्स करून ठेवते. छान होतं हे आणि अगदी आरामशीर 1 महिनाभर टिकतं. तर माझं हे थोडंसं राहिलेलं तर ते मी करून घेते. आणि बघा इथे वस्त्रगाळ करून इथे मी दूध घेतलेलं आहे, काढून घेतलेलं आहे नारळाचं दूध. अजून एक वाडगा आहे तो हे होणार आहे. आणि हे राहिलेलं वरचंच होता आहे तो तुम्ही वाटणामध्ये किंवा तोंडाला स्क्रब म्हणून तर तुम्ही वापरू शकता. आणि इथे काजू बदाम आवडीप्रमाणे आपल्या इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी. काजू बदाम चारोळे आणि पिस्ता घेतलेले आहे. तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण ते आंबेमोहर तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ त्याच्यामुळे ते आपण घेतलेले आहे तांदूळ वाटून, तर ते आपण आता तुपामध्ये भाजून घेऊया. आंबेमोहर आहे ना एक सुगंध असतो तर तो खिरीला येतो आणि इंद्रायणी तांदळामुळे आहे ना चिकटपणा येतो आणि एकदम खीर अशी भारी होते. इथे दुधामध्ये मी नारळाच्या दुधामध्ये केशर घालून ठेवलेलं आहे अगोदरच. इथे केशर मी ह्याच्यावरून हे बघा जम्मूवरून आणलेलं आहे. 1-2 वर्ष अगोदर पण मी गेलेली तेव्हा मी वैष्णोदेवीला तिकडनं आणलेलं आणि आता ह्या टायमाला काका गेलेले तर काकांना सांगितलेलं आहे हे केशर आणण्यासाठी. एकदम मस्त असं केशरचा कलर एकदम भारी येतो. आता हे आपलं भाजून घेतलेलं आहे तांदूळ, तर त्यामध्ये आपण दूध घालून घेऊया. आणि कलर बघू शकताय केशरचा थोडा कलर ह्याच्यामध्ये उतरलेला आहे एकदम मस्त असा. आता ह्यामध्ये आपण अजून दूध घालून घेऊया. आणि यामध्ये अजून सुगंध येण्यासाठी छान असं आमच्या इकडे कोकणामध्ये कसं हळदीचं पान घालतात. तर हळदीचं पान तर आता मी हे होणार नाही म्हणून मी काय करते फ्रीजरमध्ये आहे ना हळदीचं पान ठेवून देते म्हणजे ते ऑटोमॅटिक सुकलं जातं आणि आपल्याला हवं तेव्हा आपण खिरीमध्ये घालू शकतो. तर मी हळदीची पानं अशी 3-4 अशी मी ठेवून देते म्हणजे एक तुकडा असा खीर वगैरे कधी बनवली की नाही का त्याचा सुगंध मस्त येतो हळदीच्या पानांचा आणि छान अशी खीर होते. हे बघा केशरचा कलर पण मस्त आलेला आहे. आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचे. साखर न वापरता आपण यामध्ये गूळ वापरणार आहे. तर आता गॅस बंद करत आहे मी गॅस, कारण खीर आहे ती आपली चांगली शिजलेली आहे आणि गूळ आहे ना गूळ घातल्यानंतर खीर आपल्या इथे फाटू शकते कारण नारळाचं दूध घातले त्याच्यामुळं, किंवा आपण नॉर्मल दूध घातलं तरी पण गॅस बंद करायचा आणि नंतर मग गूळ घालायचं. इथे गुळाची पावडर वापरलेली आहे मी. आता चांगले मिक्स करून घ्यायची. छान अशी मिक्स झालेली आहे अगदी 2 ते 3 मिनटामध्ये. आणि वरून तूप घालायचं आणि ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले तर ते घालून घेतलेले आहेत. आता एका बाउलमध्ये आपण सर्व करून घेऊया. टेक्स्चर बघू शकता खिरीचा एकदम भारी असा आलेला आहे आणि कोणाला वाटणार पण नाही की नारळाचं दूध वापरलेलं आहे यामध्ये. एकदम मस्त अशी हवी तेवढी आपण खीर खाऊ शकतो ही आणि नैवेद्यासाठी आपण हे करू शकतो. या गुढीपाडव्याला तांदळाची खीर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. एकदम मस्त अशी ही खीर होते. अशा पद्धतीने ही खीर तयार झालेली आहे. वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण घालूया आणि तूप घालूया. तुपाचा फ्लेवर, ड्रायफ्रूट्स आणि हळदीच्या पानाचा सुगंध आणि आंबेमोहर तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ असं मिक्स करून नारळाचं दूध अशी पौष्टिक अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे गुढीपाडवा स्पेशल. नक्की बनवून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा.